भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं। पाकिस्तान आणि POKमध्ये जे दहशतवाद्यांचे अड्डे होते ते लष्कराने उडवले। यामध्ये कोणकोणती क्षेपणास्त्र, कोणते बॉम्ब वापरले होते पाहूयात। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं क्षेपणास्त्र होतं स्कल्प क्रूज क्षेपणास्त्र। या क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य हे हवेतून डागलं जातं, शत्रूला चकवा देऊ शकतं आणि सर्व प्रकारच्या वातावरणात आणि रात्रीही मारा करू शकतं। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक बॉम्ब वापरला गेला, हॅमर बॉम्ब। याचं एक वैशिष्ट्य आहे, हवेतून जमिनीवर अचूक मारा करू शकते, लक्ष्य अचूक साध्य करू शकते आणि आपण हे फ्रान्सच्या सॅफ्रॉन कंपनीकडून तयार करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर यामध्ये ड्रोनचा वापर करण्यात आला। कामिकेज ड्रोन याची भूमिका फार महत्त्वाची ठरली। ते आत्मघाती तर आहेच आहे, त्याचबरोबर शत्रूची टेहळणी करणे, लक्ष्य निश्चिती करणे आणि लक्ष्यावर अचूक मारा करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे। ही प्रणाली स्वयंचलित तर आहेच आहे, त्याचबरोबर रिमोट कंट्रोलनी त्याला नियंत्रित केलं जाऊ शकतं। सगळ्यात महत्त्वाचं विमान यात वापरलं आलं ते म्हणजे राफेल लढाऊ विमान। फ्रान्सकडून आपण हे खरेदी केलेलं होतं। यामध्ये महत्त्वाचं हवाई सुरक्षा, टेहळणी, जमिनीवर अचूक हल्ला करू शकतं आणि यामध्ये आपण अणुबॉम्ब कॅरी करू शकतो। एकाच वेळेस हे हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करू शकतो। या उपकरणांच्या माध्यमातून आपण दहशतवादाला सडेतोड उत्तर दिलेलं आहे। धन्यवाद।